हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि त्या बातमीला अनुषंगानेच आपण हे जे लेक्चर आहे ते इथे आपण कव्हर करताय. नुकतंच महाराष्ट्र राज्याने धर्मांतर विरोधी कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिवसागणिक म्हणजे जसे जसे दिवस पुढे जात आहे आपल्या कानावरती नवीन नवीन गोष्टी ज्या आहे त्या कानावरती येत आहे. ठीक आहे, हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. येणारी जी पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा आहे या दोन्ही ठिकाणी तुम्हाला या रिगार्डिंग प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. बऱ्याच वर्षापासून भारत देशामध्ये धर्म हा जो प्रकार आहे तो आता सध्या जास्त चर्चेमध्ये आलेला आहे आणि धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. जर एखाद्या ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर 5 लाख रुपयाचा दंड आणि 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा. तर या संदर्भातली डिटेल माहिती आपण आता बघूया. ओके, पहिला बघा, महाराष्ट्र हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, यामध्ये या विधेयकामध्ये एखाद्याला जबरदस्तीने किंवा फसवणूक करून किंवा प्रलोभन दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरासाठी कडक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता ही जी गोष्ट आहे या गोष्टीकडे आपल्याला दोन अँगलनं पाहणं गरजेचं आहे. पहिला अँगल आहे की कोणी जबरदस्तीने धर्मांतर करत असेल, एखाद्याला मजबूर करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. बरोबर आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. ती त्यांनी आपल्या चार भिंतीच्या घरात करण्यासारखी गोष्ट आहे आणि चार भिंतीच्या आत त्यांनी ती करायला पाहिजे. आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये या संदर्भातली तरतूद आहे की ज्याला जो धर्म स्वीकारायचा आहे तो धर्म स्वीकारण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. पण जर तुम्ही एखाद्याला जबरदस्ती करत असेल आणि जर ती घटना पुढे आली तर मग मात्र हे विधेयक तिथे लागू हा कायदा तिथे लागू पडणार आहे. पण आता सध्याच्या भारताच्या सिनेरिओमध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की आता आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न प्रायोरिटीवर असताना सरकारचं लक्ष इकडे जास्त जाणं हे फार आश्चर्यकारक गोष्ट आहे की नाही? पण ठीक आहे, असू द्या. आता हे जे विधेयक आहे किंवा हा जो कायदा आहे त्याचे पैलू खालील प्रमाणे आहे. जर विवाहाच्या नावाखाली धर्मांतरण केल्या गेलं म्हणजे विवाहाच्या बहाण्याने बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्यासोबत लग्न करायचं आणि लग्नाचा उद्देश हा समोरच्या व्यक्तीला आपल्या धर्मात घेणे हा असेल तर हा कायदा लागू होईल. 1 लाख रुपयाचा दंड भरावा लागेल. विशेष प्रवर्ग अल्पवयीन व्यक्ती असेल म्हणजे त्याने विवाहासाठी जे योग्य वय आहे ते योग्य वय त्याने पूर्ण केलेलं नसेल तर त्या संदर्भात मात्र वेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू केल्या गेलेल्या आहेत. जसं अल्पवयीन व्यक्ती आहे, मानसिक दृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती आहे, महिला किंवा अनुसूचित जातीमधल्या व्यक्ती आहे, अनुसूचित जमातीमधल्या व्यक्ती आहे, यांच्या धर्मांतराच्या प्रकरणामध्ये मात्र 7 वर्ष शिक्षा आणि 5 लाख रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. मग आता ही कंप्लेंट कोण करणार? तर बघा, सामूहिक धर्मांतरण केलं जात असेल तर 7 वर्ष जेल आणि 5 लाख रुपयाचा दंड आहे. पुन्हा डबल गुन्हा केला म्हणजे आधी जर गुन्हा दाखल झाला त्यानंतर पुन्हा डबल केला तर 10 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड जो आहे तो होऊ शकणार आहे. मग आता तक्रार कोणी नोंदवायची? तर संशयास्पद बेकायदेशीर धर्मांतराबद्दल कोणत्याही व्यक्तीने तक्रार केल्यास ती नोंदवणे पोलीस अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. आता यामुळे आपल्या देशामध्ये पुन्हा जास्त पोलिसांचं काम वाढणार आहे. कारण आपल्या देशामध्ये सध्या धर्माच्या बाबतीत जी परिस्थिती आहे ती जर पाहिली तर उद्या कोणी उठू शकतो, जाऊन कंप्लेंट करू शकतो. तर या संदर्भात गव्हर्नमेंटने काही पॅरामीटर सेट करणं गरजेचे आहे. कारण आपल्या देशामध्ये दोन वर्ग आहेत. एक एक अत्यंत कट्टर धर्मांध लोक आहेत आणि दुसरे सेक्युलर लोक आहेत. धर्मांध जे कट्टर विचारधारेचे लोक आहेत त्यांना हा जो कायदा आहे तो खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. उठसूट ते गुन्हे नोंदवू शकतात, भलेही त्याची पुढे इन्क्वायरी होईल, पण एकदा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला मग तो मानसिक त्रास जो आहे तो पुढे वाढू शकतो. दुसरं जबरदस्ती आणि सामूहिक धर्मांतर. जबरदस्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध धर्मांतरासाठी भाग पाडणे. सामूहिक धर्मांतर म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तीचे एकाच वेळी धर्मांतरण करणे. कोणीही कंप्लेंट करू शकतो. प्रलोभने, जसं तुम्ही आमचा धर्म स्वीकारला तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, रोजगार देऊ, शिक्षण देऊ, विवाहाचं आश्वासन देऊ म्हणजे आम्ही तुमचा विवाह होत नसेल तर लग्न करून देऊ, चांगली जीवनशैली देऊ, दैवी चमत्कार जे आहे ते तुमच्यावरती होईल, असं करून धर्मांतरासाठी प्रलोभन दाखवल्यास या विधेयकामध्ये बंदी आहे. तुम्ही तसं करू शकणार नाही, कोणीही असं करू शकणार नाही. मग आता या धर्मांतराची प्रक्रिया आणि पारदर्शकता काय आहे? तर बघा, पहिल्यांदा पूर्वसूचना देणं गरजेचं आहे. धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किंवा धर्मांतर सोहळ्याचे आयोजन करणाऱ्याला 60 दिवस आधी
जिल्हा दंडाधिकारी किंवा अधिकृत राज्य अधिकाऱ्याला नोटीस देणे बंधनकारक असेल. म्हणजे मला एखादा वेगळा धर्म स्वीकारायचा आहे किंवा एखाद्या समूहाला वेगळा धर्म स्वीकारायचा आहे, त्यांना धर्मांतरण करायचं आहे, तर जिल्हाधिकाऱ्याला कळवावं लागेल. मग सक्षम अधिकारी प्रस्तावित धर्मांतराचा तपशील जाहीर करेल. 30 दिवसाच्या आत जनतेकडून हरकती मागवतील. हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मग 21 दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती आणि आयोजक या दोघांनाही तसे घोषणापत्र सादर करावे लागेल. धर्मांतर केल्यानंतर समजा XYZ नावाच्या व्यक्तीने धर्मांतरण केलं तर 21 दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती आणि आयोजक दोघांनाही तसे घोषणापत्र सादर करावे लागेल जिल्हाधिकारी ऑफिसला. पुढं कायदेशीर बाबी काय आहे? तक्रार कोण करू शकतं? ज्या व्यक्तीचं धर्मांतरण झालेलं आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, आई वडील, भावंड किंवा रक्ताचे नातेवाईक, विवाह किंवा दत्तक विधानाद्वारे जोडल्या गेलेले नातेवाईक बेकायदेशीर धर्मांतराबाबत प्राथमिक माहिती अहवाल नोंदवू शकतात, ज्याला आपण FIR म्हणतो. दुसरा, पुराव्याची जबाबदारी कोणाची? तर धर्मांतरण घडवून आणणाऱ्या, मदत करणाऱ्या किंवा प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर पुराव्याची जबाबदारी असेल. त्यांनी पुरावे द्यावे लागेल की आम्ही हे धर्मांतरण घडवून आणलेलं नाहीये, ही समोरच्या व्यक्तीची स्वतःची इच्छा आहे. आता हे जे गुन्हे आहे ते दखलपात्र आहे, कॉग्निझेबल आहे, अजामीन पात्र, नॉन बेलेबल आहे. याचा तपास कमीत कमी PSI दर्जाचा अधिकारी करेल किंवा त्याच्या वरचे अधिकारी करेल, त्याच्या खालचा अधिकारी करणार नाही. जर ज्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण झालं त्यांचं पुनर्वसन करणे, त्यांना मदत देणे, मुलांच्या देखभालीसाठी विशेष तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेमध्ये मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचं रक्षण करणे आणि जबरदस्ती, फसवणूक किंवा विवाहाद्वारे होणारे धर्मांतरण रोखणे हा आहे. जर आता याच्याकडे सुद्धा आपण दोन अँगलने पाहू शकतो. पहिला अँगल हा आहे की जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर जबरदस्तीने ती गोष्ट करत असेल, त्याचा हेतू वाईट असेल, तर ही गोष्ट चांगली आहे. पण याचे दुसरे पॉइंट पण आहे, म्हणजे एखाद्यानं धर्मांतरण केलं, त्याची स्वतःची इच्छा असेल, तर त्याला मात्र या कायद्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा सामना करावा लागला पाहिजे. कारण संसदेमध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की धर्मांतरण करायचं असेल तर त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा आहे, तो कुठलाही धर्म स्वीकारू शकतो, जीवनात कितीही धर्म स्वीकारू शकतो, सोडू शकतो. तर हे विधेयक जर मंजूर झालं तर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड नंतर महाराष्ट्र हे 6वं राज्य होणार आहे. आणि हे आपल्या येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे धर्मांतरण कायदा आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. आणि हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तरी सांगा. बघा, 2027च्या राज्यसेवा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे जिचं नाव आहे स्वराज. यामध्ये आम्ही तुमचा फाउंडेशन कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे, ज्यामध्ये प्रिलिम आणि मेन्स कव्हर होणार, इंटरव्ह्यू कव्हर होणार, मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला मिळणार, तुम्हाला इझी टू ऍडव्हान्स सगळ्या प्रकारचं एज्युकेशन मिळणार, 18 बुक्स तुम्हाला मिळणार, महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवणार आहे, पूर्व आणि मुख्य परीक्षेचा पूर्ण सिलेबस कव्हर करून देणार, तुम्हाला करंट अफेअर्सचे रोज लेक्चर्स मिळणार, नोट्स मिळणार. तुम्ही जर लाईव्ह लेक्चर नाही करू शकला तर तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. तुम्ही जर कॉलेजला असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तिकडून आल्यावर सुद्धा हे लेक्चर अटेंड करू शकता. या आपल्या कोर्समधून तुमचे सगळे विषय आम्ही कव्हर करून देणार आहे. जर तुम्हाला यातल्या कुठल्याही बॅचला जॉईन करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे आणि या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळेल आणि टॉप नॉच जे टीचिंग आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये नक्की मिळणार आहे. बाकी आपला जो कोर्स आहे तो कोर्स तुमच्या सगळ्यासाठी अवेलेबल आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर नक्की जॉईन करा. आपलं लेक्चर आवडलं असल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.